दमदार नेतृत्व, विकासाचे महामेरू 3 वेळा अमरावती जिल्हा परिषदेवर लोकमताने निवडून गेले रवींद्र सुदामराव मुंदे पाटील यांना वाशिम कारंजा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी जनतेतून मागणी होत आहे। विदर्भीय घाटोळी कुणबी समाजाच्या वतीने घाटोळी कुणबी पाटील समाज घटनेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विरोधी पक्षनेते रवींद्र सुदामराव मुंदे यांना कारंजा विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी देण्यात यावी अशी प्रकारची मागणी होत आहे। भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे विदर्भ घाटोळी कुणबी पाटील समाजांच्या वतीने होत आहे। कारण कारंजा मतदारसंघातून बहुसंख्य इतरही समाज भाऊंच्या मागे खंबीरपणे उभे असल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे। गोरगरीब जनतेचे हित शोधून समाजासाठी काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे रवींद्र भाऊ मुंदे। जातपात पंथ धर्म बाजूला ठेवून प्रत्येक समाजातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजुरांच्या हक्कीला आवाज देणारे व्यक्तिमत्व विधानसभेच्या लोकप्रतिनिधीतून समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे। कारंजा मानोरा मतदारसंघातून बहुसंख्य घाटोळी कुणबी समाज रवींद्र मुंदे यांच्या पाठीमागे उभा आहे। या समाजाचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला खंबीर नेता रवींद्र मुंदे यांच्या नेतृत्वातून एक सच्चा कार्यकर्ता भाजप पक्षाला मिळेल अशी जनतेतून चर्चा आहे। भाजप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी रवींद्र मुंदे यांना विधानसभेची तिकीट द्यावी अशी मागणीची कारंजा मानोरा मतदारसंघातील जनतेची आहे।